आणि ड्रिलिंग ऑन MS फ्लॅट वरच्या या सत्रात आपले स्वागत आहे। चला तर सत्राची सुरुवात करूया। चला आपण या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करू शकाल। ड्रिल होल सेंटर मार्क करा। जॉबला ड्रिलिंग मशीन टेबलमध्ये धरा। ड्रिलच्या डायमीटरनुसार स्पिंडलचा वेग सेट करा। आकृतीनुसार होल्सला ड्रिल करा, फिनिश आणि डिबर करा। ड्रिलिंग ही एक मेटल कटिंग प्रक्रिया आहे जी सॉलिड मटेरियल्समध्ये सर्क्युलर होल्स बनवण्यासाठी रोटेटिंग कटिंग टूलद्वारे केली जाते। ड्रिलिंग मशीनवर ड्रिलिंग ऑपरेशन केले जाते। सर्क्युलर होल्सला ड्रिल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूलला ट्विस्ट ड्रिल असं म्हणतात। होल म्हणजे एखाद्या विशिष्ट माध्यमात किंवा त्याद्वारे उघडणे, सामान्यतः एक सॉलिड बॉडी। होल्स दोन प्रकारचे असतात, ब्लाइंड होल अँड थ्रू होल। वर्कपीसच्या दुसऱ्या बाजूला न फोडता एक ब्लाइंड होलला एका स्पेसिफाईड डेप्थपर्यंत ड्रिल केला जातो। थ्रू होल पूर्णपणे वर्कपीसमधून जाते। चला तर MS फ्लॅटवर ड्रिलिंगची प्रक्रिया जाणून घेऊया। या सरावासाठी आवश्यक साधने पुढीलप्रमाणे आहेत: स्टील रूल, फाईल्स, ट्राय स्क्वेअर, वर्नियर हाईट गेज, अँगल प्लेट, सरफेस टेबल, मार्किंग मीडिया, डॉट पंच अँड सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, ॲनव्हिल, बेंच वाईज, ड्रिलिंग मशीन, ड्रिल बिट, चक की, नायलॉन ब्रश, वर्नियर कॅलिपर। स्टील रूल वापरून कच्च्या मालाचा म्हणजेच रॉ मटेरियलचा आकार तपासा। बास्टार्ड फाईल वापरून सर्व 6 फेसेसला फाईल करून घ्या। एक ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा। फेस A वर मार्किंग मीडिया लावा। सरफेस टेबल आणि अँगल प्लेटला स्वच्छ करा। वर्नियर हाईट गेजला स्वच्छ करून घ्या आणि त्याच्या भागांची मुक्त हालचाल तपासा। आकृतीनुसार वर्नियर हाईट गेज वापरून 63 mm × 63 mm च्या आकाराला मार्क करा। ॲनव्हिलवर डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून वर्कवर चिन्हांकित रेषांना विटनेस मार्क करा। फाईल्सच्या वेगवेगळ्या ग्रेड्स वापरून संबंधित साइजेसमध्ये फाईल आणि फिनिश करा। एक ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा। वर्नियर कॅलिपर वापरून डायमेन्शन्स तपासा। मग पुन्हा फेस A वर मार्किंग मीडिया लावा। सरफेस टेबलवर अँगल प्लेटच्या मदतीने वर्नियर हाईट गेज वापरून फेस B पासून 18 mm आणि 45 mm आकारमानाच्या रेषा मार्क करा।
सरफेस टेबलवर अँगल प्लेटच्या मदतीने वर्नियर हाईट गेज वापरून फेस सी पासून 18 mm आणि 45 mm आकारमानाच्या रेषा मार्क करा. अॅन्व्हिलवर सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून ड्रिल होल सेंटर्सला विटनेस मार्क करा. होल सेंटर्सचे 1, 2, 3, 4 म्हणून निरीक्षण करा. चला आता दिलेल्या होलच्या डायमीटरसाठी स्पिंडलची स्पीड सेट करायला शिकूया. रिव्हॉल्युशन्स पर मिनिट मधील स्पिंडल स्पीड पुढील समीकरण वापरून मोजली जाते. N is equal to V into 1000 divided by D into pi. RPM N is equal to, जिथे V ही कटिंग स्पीड म्हणजेच मीटर पर मिनिटमध्ये आहे, D हे ड्रिलचे डायमीटर मिलीमीटरमध्ये, पाय हे 22/7 आहे म्हणजेच 3.1412. ज्या मटेरियलमध्ये होल पाडायचे आहे त्या मटेरियलच्या प्रकारावर आधारित टेबलमधून कटिंग स्पीड निवडली जाते. उदाहरणार्थ, MS प्लेट 8 mm होलमधून ड्रिल करण्यासाठी कटिंग स्पीड पुढील प्रमाणे मोजली जाते. V is equal to MS मटेरियलसाठी टेबलनुसार कटिंग स्पीड 30 m/min म्हणून निवडली आहे. तर N is equal to 30 into 1000 divided by 8 into 3.14 RPM. N is equal to 1194.26 RPM. ड्रिलिंग मशीनच्या पुलीवर स्पिंडलची स्पीड जवळच्या उपलब्ध नी लोअर रेंजवर सेट करणे नेहमीच प्राधान्य दिले जाते. 8 mm होलला ड्रिल करण्यासाठी निवडलेली स्पिंडल स्पीड 1000 RPM आहे. चला तर आता ड्रिलिंग फीड कसे ठरवायचे ते पाहूया. फीड हे एक डिस्टन्स म्हणजेच X आहे, जे एका ड्रिलला 1 कंप्लीट रोटेशनच्या वर्कमध्ये पुढे जावे लागते. फीडचा दर अनेक घटकांवर अवलंबून असतो. आवश्यक फिनिश, ड्रिल मटेरियलचा प्रकार, ड्रिल्ड केले जाणारे मटेरियल. खालील टेबल ड्रिल डायमीटरच्या संदर्भात फीडची रेंज दर्शवतो. ड्रिलिंग मशीनच्या वर्किंग टेबलला अशा प्रकारे स्वच्छ करा की ते चिप्स मुक्त असेल. ड्रिलिंग मशीन वाईसमध्ये जॉबला पकडा. पायलट होल्सला ड्रिल करण्यासाठी चक की वापरून चकमध्ये 3 mm डायमीटरचा ड्रिल बिट बसवा. ड्रिल बिट हे होल सेंटरशी संरेखित असल्याची खात्री करा. 3 mmच्या ड्रिल बिटसाठी योग्य स्पिंडल स्पीड सेट करा. ड्रिलिंग मशीन आणि कूलंट सिस्टीमला चालू करा. सर्व होल सेंटर्सवर 3 mm डायमीटरचे पायलट होल्स ड्रिल करा. ड्रिलिंग ऑपरेशन्स नंतर वर्कपीसच्या सरफेसला नायलॉन ब्रशने स्वच्छ करा. अगोदर ड्रिल केलेल्या पायलट होल्सवर ड्रिल करण्यासाठी चक की वापरून चकमध्ये 5 mm डायमीटरचा ड्रिल बिट बसवा. ड्रिलच्या आकारानुसार स्पिंडलची योग्य स्पीड सेट करा. वर्कपीसमध्ये 5 mm डायमीटरचा थ्रू होल ड्रिल करा. ड्रिल चकमधून 5 mmचे ड्रिल काढा. त्याचप्रमाणे चक की वापरून ड्रिल चकमध्ये 7 mm डायमीटरचे ड्रिल बसवा. आकृतीनुसार 2, 3 आणि 4 बिंदूंवर
थ्रू होलला ड्रिल करा. ड्रिल चकमधून 7 चे ड्रिल काढा. चक की वापरून ड्रिल चकमध्ये 9 डायमीटरचे ड्रिल बसवा. आकृतीनुसार 3 आणि 4 बिंदूंवर थ्रू होलला ड्रिल करा. ड्रिल चकमधून 9 चे ड्रिल काढा. चक की वापरून ड्रिल चकमध्ये 11 डायमीटरचे ड्रिल बसवा. आकृतीनुसार 4 बिंदूंवर थ्रू होलला ड्रिल करा. ड्रिल चकमधून 11 चे ड्रिल काढा. वर्कपीसच्या सरफेसला नायलॉन ब्रशने स्वच्छ करा. वर्नियर कॅलिपर वापरून ड्रिल्ड होल्सच्या आकाराला तपासा. वर्कपीसला डिबर आणि फिनिश करा. जॉबवर थोडे तेल लावा आणि मूल्यमापनासाठी जतन करा. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. ड्रिल होल सेंटर मार्क करा. जॉबला ड्रिलिंग मशीन टेबलमध्ये धरा. ड्रिलच्या डायमीटरनुसार स्पिंडलचा वेग सेट करा. आकृतीनुसार होल्सला ड्रिल करा. फिनिश आणि डिबर करा. तर हे सर्व MS फ्लॅटवर ड्रिलिंग बद्दल होते. आशा आहे तुम्हाला सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. पुढच्या सत्रात भेटूया.